साताऱ्यात खटाव येथे खंडोबा मंदिराचा कलशारोहण उत्सव मंदिराच्या या पवित्र उत्सवानिमित्त भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी। परीक्षा केंद्रांवर कॉपी आढळलेल्या परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्यात येणार। 12वीची परीक्षेच्या अनुषंगाने खरं तर महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाने हा निर्णय घेतलाय। स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणी मुख्य आरोपी तन्वीर शेखला अटक। तन्वीर शेखला सोलापूर शहर पोलिसांनी केली अटक। यवतमाळमध्ये देशी दारू दुकानाविरोधात लाडक्या बहिणींची जिल्हाधिकारी कार्यालयात धडक। देशी दारूचं दुकान बंद करण्यात यावे अन्यथा उपोषण करण्याचा दिला इशारा। राजघराण्यांबद्दल चित्रपट काढणाऱ्यांसाठी कायदा पारित करावा। महाराणी येसुबाई फाउंडेशन संस्थापक सुहास राजे शिर्के यांची मागणी। विविध प्रश्नावर परभणीत अंगणवाडी सेविकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। पगारवाढीसह पेन्शन देण्याची अंगणवाडी सेविकांची मागणी। अहिल्यानगरच्या जगदंबा देवी मंदिरामध्ये बसविण्यात आला 2 किलो वजनाचा सोन्याचा मुकुट। यावेळी शहरातून सोन्याच्या मुकुटाची खरं तर मिरवणूक काढण्यात आली आहे। पैठणच्या रेशन दुकानावर लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली तरच रेशन मिळणार। भिवंडीत पोलीस असल्याचा बनाव करून दागिने लंपास करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। आरोपीकडून 9,28,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने केले हस्तगत। लातूरमध्ये टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन। अखिल भारतीय छावा संघटना आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। सोयाबीन हमी भावाने द्यावा यासाठी करण्यात आलं आंदोलन। नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारतींवर कारवाई सुरूच राहणार। शिल्लक खरं तर 21 इमारतींवर महापालिका तोडक कारवाई करणारे उपायुक्त दीपक सावंत यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।